नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला जसं हॉटेलमध्ये ठेल्यावर मिळतात तसे त्याच्यापेक्षा सुंदर टेस्टी असे मी आज सगळ्यांना आवडणारे चिकन क्रिस्पी बनवून दाखवणार आहे। वरून अशी क्रिस्पी, आतून अशी ज्युसी, अशी मस्त अशी चिकन क्रिस्पी कशी बनवायची ते दाखवणार आहे मी। जरा वेगळी ट्रिक वापरली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, थोडासा स्किप करू नका। मी सगळे इन्ग्रेडियंट तुम्हाला जसे जशी रेसिपी पुढे करेन तसे तसे दाखवत जाईल। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 400 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि ते चांगलं स्वच्छ 4 पाण्याने मी धुवून घेतलं आहे। 4 वेळा मी धुवून घेतलं व्यवस्थित आणि त्याचं पाणी नितळून घेतलेलं आहे। आता आपण हे आधी मॅरिनेट करत ठेवायचं। मॅरिनेट केल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते आणि बनतात पण छान ते। त्याच्यामध्ये आता मी हे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि हे मिरची पूड आहे आणि काळी मिरी पूड आहे, हे पण यात घालते मी। आणि मीठ आहे, 1 चमचाभर मीठ आहे आणि थोडासा विनेगर आहे। मी लिंबू घालली, विनेगर घालते। तुम्ही लिंबू घाला, मी विनेगर घातलं, 1 चमचाभर विनेगर घातलं आहे, जास्त घालायचं नाही। आणि हे 1 अंडं मी फेटून घेतलेलं आहे। चांगलं क्रिस्पी आणि टेस्टी बनण्यासाठी मी 1 अंडं असं फेटून घेतलं। हे अंडं ह्याच्यामध्ये मी आता घालून घेते। तुम्ही अंड्याचं येलो एग जरी काढून टाकला तरी पण चालेल। मी हे सगळं आता घातलेलं आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट करत ठेवते मी। कमीत कमी 1-2 तास मॅरिनेट चांगला ह्याच्यात हे मसाला मुरला का नाही त्याची टेस्ट छान येते। असं व्यवस्थित हे आता मी एकत्र केलेलं आहे। हे आता 1-2 तास असंच ठेवून द्यायचं। चांगलं त्यात मसाला मुरतो तो। मग हे बघा कसं आता छान झालेलं आहे। आता आपण चिकन क्रिस्पी तळून घेऊया। हे बघा, याच्यावर मी आता कढई एक ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे। आता ते त्यात असं 1-1 पीस करून सोडूया आपण। चांगलं तेल हाय फ्लेमवर तळून घ्यायचं, मग ते चांगलं असं क्रिस्पी बनतात आणि आतलं सगळं व्यवस्थित हे होतं, भाजून निघतं। हाय फ्लेमवरच करायचं ते सगळं। असं मस्त दिसतंय बघा, दिसायला पण छान। चिकन क्रिस्पी म्हटल्यावर माझ्या नातवाला तरी भरपूर आवडते। चिकन क्रिस्पी म्हटलं सगळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे खुश होतात आणि स्टार्टरसाठी चांगला उपाय आहे हा, पटकन बनणारा। आता असं आहे बघा, किती मस्त झाले, वाव। आता हे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया। किती हे बघा मस्त मस्त बघा कसं छान झालेत। हे बघा किती छान आहेत, कलर पण किती छान आलेला आहे। हे बघा आता एक टिश्यू पेपर आपण हे काढून घेऊया आणि तर बाकीचे राहिलेले सगळे असेच आपण तळून घेऊया। सगळे मी अशी बाकी सोडते आणि तळून घेते व्यवस्थित। आता आपण चिकन क्रिस्पीसाठी सॉस बनवून घेऊया। इथं मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1च चमचा फक्त तेल घालायचं। तेल जास्ती घालायचं नाही त्याला, 1च चमचा तेल घातलेला आहे। आता त्याच्यामध्ये ही भरपूर सारी लसूण मी अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। हे बघा, हे बारीक चिरलेलं आलं आहे। फक्त अर्धा मिनिटसाठी हे हाय फ्लेमवर हे भाजून घ्यायचं, फक्त अर्धा मिनिट। त्यांचा असा थोडासा कच्चापणाला ठेवायसाठी फक्त अर्धा मिनिट भाजून घ्यायचं। बघा आता हे भाजलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी हा कांदा घालते। हा बघा स्क्वेअरमध्ये कसा चिरलेला आहे, हा मी याच्यामध्ये कांदा घालते। असा स्क्वेअरमध्ये मोठा मोठा चिरून घ्यायचा असा। सगळं हाय फ्लेमवर करायचं आहे। असं मस्त झालं। आता ह्याच्यामध्ये मी ही भोपळी मिरची पण स्क्वेअरमध्ये शेकून घेतले, ती पण ह्याच्यामध्ये घालते।
हे फक्त एक मिनिट हाय फ्लेमवर हे करून घ्यायचं, परतवून घ्यायचं व्यवस्थित. असे हाय फ्लेमवर करून घेतलं. हाय फ्लेमवर करून घेतल्यानंतर ह्याचा स्मोकिंग स्मेल छान येतो याचा. हाय फ्लेमवर मी व्यवस्थित जर थोडा वेळ 1 मिनिट फक्त भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण सॉसेस घालूया. हा 1 टीस्पून सोया सॉस आहे. हा रेड चिली सॉस आहे. हा मी घरी बनवलेला आहे. घरचा छान असतो ना, घरी बनवलेला आहे तो मी. हा टोमॅटो केचप आहे, टोमॅटो सॉस आहे. हा पण 1 टीस्पून आहे. आता हा 1 टीस्पून विनेगर घालते याच्यामध्ये. विनेगरनं टेस्ट छान येते त्याला. आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून. आता मी अर्धा टीस्पून मिरीपूड घालते. आणि 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची मी चांगली अशी प्युरी तयार करून घेतली. ही याच्यामध्ये मी हळूहळू घालते. आता हे बघा अशी थोडी थोडी घालायची एकदम. तुम्हाला गिरवी कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घाला. मला जास्त नको, मी तेवढीच करणार आहे. मी थोडीच घातलेली आहे. आता कशी अशी घट्ट झाली बघा, मस्त अगदी. आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन तळलेलं क्रिस्पी चिकन आहे ना, हे ह्याच्यामध्ये आपण आता घालून चांगलं व्यवस्थित हे करून घेऊ, परतवून घेऊया. मी जास्ती कॉर्नफ्लोअर घातलं नाही, बाइंडिंगसाठी थोडंसंच घातलेलं होतं. हे चांगलं हे होण्यासाठी. तुम्हाला जास्त प्युरी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालून करू शकता. मस्त छान झालं, दिसायला पण सुंदर दिसतंय अगदी. त्यामध्ये मीठ अगदी मी थोडंसंच घातलं, कारण का सॉसमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळं मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता ही चिकन क्रिस्पी खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा दिसायला मस्त दिसते. आता हे बघा ह्याच्यावर असं थोडे तीळ टाकून मस्त दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण सुंदर टेस्टी एकदम आहे, मस्त आहे. हे बघा चिकन क्रिस्पी कशी आहे, दिसायला किती मस्त दिसते आणि खायला पण अशी छान सुंदर टेस्टी आहे. वरून अशी क्रिस्पी, आतून अशी ज्युसी क्रंची अशी आहे, मस्त आहे. बनते पण छान, पटकन बनणारी रेसिपी आहे. स्टार्टरसाठी चांगली आहे. माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशा मस्त छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.